ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. काल आपण ऐकलं कर्म म्हणजे काय. आता आपण अकर्म म्हणजे काय ते बघूया. अकर्म म्हणजे निषिद्ध कर्म, जे करू नये तेच करणं याला अकर्म म्हणतात. फळाच्या आशेनं वेदोक्त कर्म केलं, स्वार्थासाठी वेदोक्त कर्म केलं तरी ते अकर्मच बनतं, स्वार्थकर्म बनतं. विकर्म म्हणजे पापकर्म. जे कर्म करण्यानं पाप लागणार आहे हे ठाऊक आहे, तरीही आपण ते कर्म करतो, त्याला विकर्म म्हणतात. ज्याला मी आणि माझे ही संकल्पना नाहीशी व्हावं असं वाटतं, त्यांनी गुरूंच्याकडनं दीक्षा घेऊन भगवंतांची पूजा करावी. गुरु सांगतील तसंच करावं. गुरु आज्ञा बरोबर आहे का चूक आहे याचा विचार करू नका. जरी आपला तोटा होणार आहे असं वाटलं तरी गुरूंच्या आज्ञेप्रमाणेच करा, त्यामध्येच तुमचं हित आहे असा विश्वास बाळगा आणि केलेल्या कर्माचं फळ भगवंतांनाच समर्पित करावीत. सेवा शुश्रूषा करून प्रथम गुरूंचा अनुग्रह प्राप्त करावा. नंतर गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांच्याकडंच अभ्यास करावा. मूर्तीपूजेपासून सुरुवात करावी आणि त्यानंतर समस्त कर्तव्य सुद्धा भगवत पूजा समजूनच करावीत. एकमेवा द्वितीय भगवंत सर्वांमध्ये व्याप्त आहेत असं मानून, असं जाणून सर्वांची सेवा पूजा केली पाहिजे. कर्तव्य कर्मे ही ईश्वर भक्तिपूर्वक ईश्वरार्पण भावाने केली तर एक दिवस तीच आपल्याला नैष्कर्म्याकडं घेऊन जातात. हेच कर्मयोगाचं रहस्य आहे. आता प्रसन्न झालेल्या विदेहराज निमीनं पुन्हा विचारलं, भगवंतांनी जे जे अवतार घेतले, ज्या ज्या लीला केल्या त्या आम्हाला सांगाव्यात. तसंच नारायण कोण आहेत ते आम्हाला सांगावं. या प्रश्नाचं उत्तर नवयोगेश्वर द्रुमिल देतात. द्रुम म्हणजे वृक्ष, जो वृक्षाखालीच राहतो. आकाश हेच ज्याचं छत्र आहे, असा तत्वदर्शी महात्मा म्हणजे द्रुमिल. भगवान अनंत असून भगवंतांचे गुण सुद्धा अनंत आहेत. भगवंतांच्या गुणाची कुणीही गणती करीन असं म्हणेल त्याला मूर्ख म्हणायला लागेल. कदाचित पृथ्वीवरील धुळीचे कण मोजता येतील, पण भगवंतांच्या गुणांची गणना, भगवंतांच्या अवतारांची गणना करता येणं अशक्य आहे. कलियुगासाठी आणि भारतवर्षासाठी भगवंतांचा नरनारायणाचा अवतार ही विशेष अभिव्यक्ती आहे. मत्स्य अवतार, कच्छप अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, वृषभदेव अवतार, पृथु अवतार, मोहिनी अवतार, श्रीराम अवतार, श्रीकृष्ण अवतार, परशुराम अवतार इत्यादींच्या कथा तू अगोदर ऐकलेल्या आहेसच. दक्ष प्रजापतीची मुलगी मूर्ती धर्माची पत्नी होती. आदिपुरुषांनी तिच्या पोटी नर व नारायण यांच्या रूपानं अवतार घेतला. त्यांनी नैष्कर्म्य प्राप्त करून देणाऱ्या कर्माचा उपदेश केला आणि स्वतः त्याचं अनुष्ठान करत आज सुद्धा ते बद्रिकाश्रमामध्ये आहेत. दंभोधन राक्षस म्हणजेच सहस्त्रकवच राक्षसाला मारण्यासाठी नारायण अवतार झाला. नारायण तप करीत होते तेव्हा तपश्चर्येमध्ये विघ्न आणण्याकरता इंद्राने परिवारासह कामदेवाला त्यांच्याकडं पाठवलं. कामदेवांना नारायणाचं सामर्थ्य माहीत नव्हतं. कामदेव बद्रिकाश्रमात आपल्या पूर्ण सेनेसह सौंदर्यासह अवतरले आणि नारायणांची तपश्चर्या भंग करण्याचा सेनेला आदेश दिला. बद्रिकाश्रमामध्ये अप्सरा नाचायला लागल्या. वसंत ऋतू अवतरला. शीतल सुगंधी वारा वाहू लागला. या सर्वांनी नारायणांची तपश्चर्या भंग करण्याचा खूप प्रयत्न केला. इंद्राचं हे अविवेकी कृत्य पाहून नारायण हसत हसत म्हणाले, कामदेवा, अहो अप्सरानो, देवांगनानो, हे वायू, तुम्ही थकला असाल, भिऊ नका. आमच्या आदरातिथ्याचा स्वीकार करा. घाबरून पळून जाऊ नका, इथंच थांबा. तेव्हा अत्यंत लज्जित झालेले कामदेव खाली मान घालून नरनारायणांना म्हणाले, हे प्रभू, आपण मायेच्या पलीकडे गेलेला आहात, त्यामुळं माझ्या कोणत्याच अस्त्राचा आपल्यावर परिणाम झाला नाही.
आम्ही तुम्हाला वंदन करतो. आपण क्रोधाला जिंकलेलं आहे, नाहीतर आपण क्रोधित होऊन आपली तपश्चर्या धुळीला मिळाली असती. मी वसंत ऋतूला घेऊन आल्यामुळं सगळीकडं फुलं, फळं येऊन निसर्गाच्या सौंदर्याची उधळण केली. सर्व परिसर सजवला. अप्सरांच्या पैंजणांच्या नादाने देवसुद्धा मोहित होतात. पण आपण विचलित झाला नाहीत. तेव्हा नारायण म्हणतात, बद्रिकाश्रम सजवल्याबद्दल कामदेवा धन्यवाद. कामदेवा, पुढे येणाऱ्या सर्व भक्तांना हा परिसर, हा आश्रम सदैव असाच निसर्गरम्य प्रसन्न वाटावा, म्हणजे भक्तांना इथून असंच वाटणार नाही. नारायण म्हणतात, कामदेवा बोला, तुम्हाला मी त्याबद्दल काय देऊ? हे ऐकून अप्सरा कामदेव विचार करतात, हे काय देणार आपल्याला? तेव्हा नारायणाने त्यांच्यासमोर अत्यंत सुंदर रमणीय स्त्रिया प्रकट करून दाखवल्या. त्या सर्व नारायणांची सेवा करत होत्या. त्यांचं सहज सौंदर्य इतकं मनोहारी होतं की त्यांना पाहून कामदेवाबरोबर आलेल्या स्वर्गातील अप्सरांचा अभिमान नष्ट झाला. नारायण ऋषी कामदेवांना म्हणले, अशा सौंदर्यवती स्त्रियांना तर मी माझ्या उरूमध्ये ठेवतो. आता ह्यातली सर्वाधिक सुंदर जी वाटेल तिला घेऊन जा आणि इंद्रेला भेट द्या. ती स्त्री इंद्रलोकाचं भूषण ठरेल. ठीक आहे, म्हणून कामदेव अप्सरांनी नारायणांना नमस्कार केला आणि त्या रूपवान स्त्रियामधील एका स्त्रीला ते स्वर्गलोकी इंद्राला भेट देण्याकरता घेऊन गेले. तीच उर्वशी. सगळ्यांनी परत जाऊन इंद्राला नमस्कार केला आणि नारायणांच्या सामर्थ्याचं वर्णन केलं आणि ते वर्णन ऐकून इंद्र सुद्धा आश्चर्यचकित आणि भयभीत झाला. बद्रिकाश्रम असं स्थान आहे की जिथं कामदेव म्हणून राहिला आहे. इतर ठिकाणी मात्र हा काम राक्षस बनून राहिलेला आहे. बद्रिकाश्रम असं स्थान आहे की ज्याचा शृंगार प्रत्यक्ष कामदेवाने केलेला आहे. या व्यतिरिक्त भगवंतांचे अनेक कलावतार आहेत, जसं हंस, दत्तात्रय, सनत कुमार, ऋषभदेव, हयग्रीव हे आणि इतर अवतार ग्रहण करून त्यांनी सर्वांचं कल्याणच केलं. विदेहराज निमी नारायणांच्या सामर्थ्याचा आणि बद्रिकाश्रमाचं वर्णन ऐकून अत्यंत प्रसन्न झाला आणि त्यांनी विचारलं, इथं कितीतरी लोक असे आहेत की ज्यांचा स्वतःच्या मनावर काही संयम नाही, ज्यांचं मन अशांत राहतं आणि जे भगवंतांची भक्तीही करत नाहीत, ते नेहमी कामना पीडित राहतात. अशा लोकांची गती काय होते ते मला कृपया सांगावं. या प्रश्नाचं उत्तर नवयोगेश्वर चमस यांनी दिलं. जिज्ञासू जीवाला चमच्याच्या आकाराच्या यज्ञपात्रानं ज्ञानरस देतात, त्यांना चमस म्हणतात. नवयोगेश्वर चमस सांगतात, जे लोक प्रत्यक्ष आपला पिता असणाऱ्या भगवंतांचं भजन करत नाहीत, भगवंतांचा अनादर करतात, ते अधोगतीला जातात. धनाचं उद्दिष्ट धर्म हेच आहे, म्हणून धनाचा उपयोग सत्कर्मांसाठी केला पाहिजे. त्यामुळे परम शांती मिळते आणि भगवंतांचा साक्षात्कार होतो. पण हेच धन जर कामोपभोगासाठी वापरलं तर आपलाच नाश होतो हे नक्की. त्यांना क्षणभर सुद्धा शांती मिळत नाही. मृत्यू अटळ असून सुद्धा ते लोक मृत्यूची म्हणजेच महायात्रेची काहीही तयारी करत नाहीत. धनाचा उपयोग 3 प्रकारे करतात. उत्तम लोक धनाला आपली मुलगी समजतात. धनाचं म्हणजेच मुलीचं नीट संगोपन करून तिचा विवाह नारायणाशी करून देतात. म्हणजेच धनाची योग्य प्रकारे वाढ करून त्या धनानं दानधर्म, संत भोजन, भागवत सप्ताह करतात. म्हणजेच धनलक्ष्मी नारायणांनाच अर्पण करून कृतकृत्य होतात. मध्यम वृत्तीचे लोक धनाला आई मानतात. मुलाला नेहमी आई आपल्याजवळ असावी असंच वाटतं. आई दुसऱ्या मुलाला जेव्हा जवळ घेते, दुसऱ्या मुलाला जरा मदत करते, तेव्हा या मुलाला प्रचंड राग येतो, वाईट वाटतं. कारण आईनं केवळ आपल्यावरच प्रेम करत आपल्याजवळच राहावं असं त्याला वाटत असतं. आईचा म्हणजे धनाचा उपयोग केवळ आपल्यासाठीच करायचा अशी त्यांची वृत्ती असते.
यांच्या जवळच्या लोकांना धनाची किंवा आईची कधी गरज भासली तरी काहीतरी कारण सांगून गरजवंतांना ते धन म्हणजे आई देण्याचं टाळतात. तिसरे, अधम लोक. अधम व्यक्ती धनाला पत्नी मानतात. पत्नी केवळ संततीसाठी आहे हे न जाणता अतिभोगानं तो पत्नीचा नाशच करतो. अतिभोग म्हणजे व्यसनाधीनता. धनाचा भोग, पत्नीचा भोग जरूर घ्या, पण अतिभोग, व्यसनासाठी धनाचा उपयोग करू नका. त्यामुळं तुमचाही नाश होईल, तसंच धनाचाही पत्नीचाही नाश होईल. म्हणून संत लोक सांगतात, धनलक्ष्मीला मुलगी माना, गुरुस्वरूपा माना, धनलक्ष्मीचं योग्य ठिकाणी दान करा आणि गुरुउपदेश घरोघरी पोचवा. धर्म असेल तर जीवनात शांती मिळते. आपल्याला सुखाची गरज नसून शांतीची गरज आहे आणि ती शांती केवळ दानानं मिळते. शांतीमुळं तुम्ही सदैव भगवंताचे प्रेमी बनाल. जे भजन करत नाहीत ते लोक अत्यंत कष्टाने मिळवलेली धनसंपत्ती सोडून देऊन घोर नरकात जाऊन पडतात. अशा प्रकारे नवयोगेश्वर चमसांनी आपल्या उत्तरात सांगितलं की अभक्तांची गती दोन प्रकारची असते. अश्रद्धेमुळे भक्ती करत नाहीत त्यांची तर दुर्गतीच होती, पण जे अज्ञानामुळं भगवत भक्ती करत नाहीत ते दयेस पात्र असतात. त्यांना योग्य प्रकारे समजावलं पाहिजे. अज्ञानांमध्ये बुद्धिभेद करता कामा नये. त्यांना सावकाशपणे ज्ञान मार्गावर आणलं पाहिजे. त्यांना असं करा, असं करू नका, अशा प्रकारे समजावत राहिलं पाहिजे. अज्ञानी लोक संकटात पडतात तेव्हा कर्मकांड करणारे पंडित त्यांना हा यज्ञ कर, हे दान दे, एवढं सोनं दान कर असं सांगतात आणि कुणाला दान करू असं विचारतात तेव्हा मलाच कर दान अशा प्रकारे त्यांना सांगतात. हे महापाप आहे. यानंतर विदेहराज निमी विचारतात, भगवान कोणत्या वेळी कोणता रंग आणि आकार धारण करतात, त्यांची उपासना कशी करतात ते कृपया सांगावं. या प्रश्नाचं उत्तर नवयोगेश्वर करभाजन यांनी दिलं आहे. हाताची ओंजळ हेच भिक्षापात्र. त्यात जेवढी भिक्षा मिळेल तेवढ्यावरच उदरनिर्वाह करून संतुष्ट राहतो, त्याला करभाजन म्हणतात. नवयोगेश्वर करभाजन म्हणतात, सत्ययुगामध्ये भगवंतांचा श्वेतवर्ण असतो, ते गौरवर्णी असतात. तेव्हा तप ध्यानानं भगवंतांची आराधना केली जाते. त्रेतायुगामध्ये भगवंतांचा रक्तवर्ण असतो, तेव्हा यज्ञ यागाद्वारे भगवंतांची आराधना केली जाते. तेव्हा यज्ञ हे विशेष साधन असतं. द्वापार युगामध्ये भगवंतांचा श्यामवर्ण आहे, त्यांनी पीतांबर धारण केलेला आहे. द्वापार युगात त्यांच्या प्राप्तीचं साधन पूजा आहे. पूजेद्वारे त्यांची सेवा, आराधना, उपासना केली जाते आणि तेच मोक्षाचं साधन आहे. कलियुगात भगवंतांचा कृष्णवर्ण आहे. कलियुगामध्ये भगवंतांचं केवळ नाम घेतल्यामुळंच ते अत्यंत प्रसन्न होतात. म्हणून कलियुगात त्यांच्या प्राप्तीचं साधन नाम संकीर्तन सांगितलेलं आहे. इथं करभाजन योगेश्वर सांगतात, सत्य आदी युगामधील लोक सुद्धा कलियुगातील लोकांचा हेवा करतात. कलियुगातल्या लोकांचं सद्भाग्य आहे की ते चांगल्या युगात जन्माला आले. ह्या युगामध्ये खूप भगवत भक्त जन्माला येतात आणि भगवत नामाचं संकीर्तन करून त्यांना सद्गती प्राप्त होते. असं हे कलियुग अत्यंत विलक्षण आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा कलियुगासाठी महामंत्र आहे. ह्याच्या संकीर्तनानं सर्वांचं कल्याण होईल. अशा प्रकारे चारही युगात भगवंत प्राप्तीची साधनं सांगितलेली आहेत. देवर्षी नारद म्हणाले, अशा प्रकारे विदेहराज निमीनं नवयोगींच्याकडनं ज्ञान भक्ती संबंधी आपल्या प्रश्नांची उत्तरं श्रवण केली. ते अत्यंत प्रसन्न झाले. नवयोगेश्वरांची राजाने पाद्यपूजा केली. तेव्हा सर्वांच्या समक्ष ते नवयोगेश्वर तिथंच अंतर्धान पावले.
राजा नेमी नवयोगेश्वरांच्या उपदेशानुसार त्यांनी दर्शवलेल्या भागवत धर्माचं अनुकरण करीत भगवंतांशी एकरूप होऊन गेले. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान